खानकर साहेब, आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल? आज येथे साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि समाज उन्नती मंडळ यांच्या माध्यमातून सागर मराठीचा आज कार्यक्रम होत आहे। आज जागतिक मराठी भाषा दिन आहे। कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो। त्या दृष्टीने हा आजचा कार्यक्रम होत आहे। सकाळी आपलं वसई विरार शहर महापालिकेमार्फत देखील जागतिक मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम झाला, तर त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम होत आहे। आता महानगरपालिकेद्वारे आज मराठी, जागतिक मराठी आणि साहित्य ह्याबद्दल आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की वसई विरारमध्ये मॅरेथॉन बंद झालेली, आपले काही सांस्कृतिक कार्यक्रम बंद झालेले, आता पुन्हा सत्ता तुमच्या हातात आलेली आहे, तर तुम्ही हे सर्व कार्यक्रम अजून जोशामध्ये चालू करणार की कसं काय? हो, तत्कालीन ज्या 4 नगर परिषदा होत्या त्यांच्या माध्यमातून देखील साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असत। त्यानंतर महापालिका झाली, महापालिकेच्या माध्यमातून देखील साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत, महापौर मॅरेथॉन होत असत, विभागीय कलाक्रीडा महोत्सव होत असत। परंतु प्रशासकीय राजवटीत गेल्या 1.5 वर्षापूर्वीपासून हे कलाक्रीडा महोत्सव बंद झाले, विभागीय कलाक्रीडा महोत्सव बंद झाले, महापौर मॅरेथॉन बंद झाले। इतकंच नव्हे तर साहित्य जल्लोष असेल, दिवाळी पहाट असेल, कवितांचे गावी जावे असे पावसाळी गाण्यांचे कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यक्रम गेल्या वर्षभरात बंद झाले। आता ह्याला काही राजकीय कारण आहेत की काय माहिती नाही, परंतु सुदैवाने यावेळेला महापालिकेची निवडणूक झाली आणि महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता आली आणि त्या दृष्टीने यापूर्वी जे कार्यक्रम चालू होते वसई विरार शहर महापालिकेमार्फत ते यापुढे देखील साहित्यिक, सांस्कृतिक आणि त्याच्याशी संबंधित जे काही कार्यक्रम असतील ते महापालिकेच्या वतीने चालू राहतील अशी मी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या वतीने आणि महापौर यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। आता आज जागर मराठीचा हा कार्यक्रम आहे, परंतु वसई विरार भागामध्ये शाळेचं जे आपलं मराठी शाळा ह्या असे लोप पावायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व पालक हे आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पाठवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? ह्याचा प्रत्येक पालकाने विचार करायला पाहिजे, कारण शेवटी आपली मातृभाषा जी आहे ती आपण टिकवली पाहिजे। सगळ्यांनी मातृभाषेतच बोललं पाहिजे आणि किंबहुना मातृभाषेत जे शिक्षण घेतात ते विद्यार्थी देखील पुढे जातात। आम्ही अगदी 1ली ते 11वी पर्यंत सगळं शिक्षण मातृभाषेतच झालेलं आहे, परंतु आम्ही इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे हा महत्वाचा विषय आहे की आपल्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवायला पाहिजे, किंवा मराठी भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद न पडता त्या चालू कशा राहतील आणि त्या माध्यमातून मराठी भाषा कशी टिकवली जाईल या दृष्टीने पालकांनी, सर्व नागरिकांनी प्रयत्न करावे। मराठी भाषेच्या शाळा आहेत त्याचा दर्जा सुधारण्यासाठी महानगरपालिका काही त्यांना अनुदान किंवा त्यांना काही अजून सपोर्ट करणार आहे का? हे बघा, आता महापालिका आहे आणि शिक्षण समिती देखील स्थापन करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्या माध्यमातून मराठी शाळांना काही मदत करता येईल का, मराठी शाळा कशा टिकवता येतील ज्या कमी पडत चालल्यात, प्राथमिक शाळा काही ठिकाणी बंद पडल्यात त्या कशा टिकवता येतील या दृष्टीने महापालिकेमार्फत काय मदत करता येईल याचा निश्चितपणे विचार करू आणि त्याप्रमाणे महापालिकेत जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील ही मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशी विनंती करू। धन्यवाद सर।